नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आरोग्यदूत मध्ये आपलं स्वागत. पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावावर दुःखाचं डोंगर कोसळलं. अवघ्या 19 वर्षाचा यश गणेश पाटील डोळ्यात मोठं स्वप्न घेऊन शिक्षणासाठी घराबाहेर पडला होता. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी अंत झाला. शिक्षण पूर्ण करून आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या यशचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या घटनेने पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला असून तारखेडा गावातील हळहळ व्यक्त होत आहे. यश हा धुळे येथील गंगामाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी शनिवारी सकाळी रेल्वेने निघाला होता. घरातून निघताना त्याच्या डोळ्यासमोर भविष्यातील स्वप्न होती. शिक्षण पूर्ण करायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं. मात्र जामदा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून यश खाली पडल्याचा दुर्दैवी घटना घडली. या घटनेतून त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जे.पी. सोनवणे, पोलीस हवालदार बाळासाहेब देवरे, पोलीस कर्मचारी शेलार तसेच आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी कारवाई केली. पण या घटनेची सर्वात वेदनादायक बाजू म्हणजे ज्या मुलाने शिक्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडला तो पुन्हा घरी आला, मात्र जिवंत नाही तर मृत्यूच्या रूपेने आई वडिलांसाठी यापेक्षा मोठं दुःख कोणतं असू शकतं. यशच्या पश्चात आई वडील, एक बहीण, आजी आजोबा असा परिवार आहे. कुटुंबियाच्या डोळ्यासमोर आता यशचे आठवण आहेत. घरात त्याचा आवाज नाही, त्याचे स्वप्न आहेत, पण ते पूर्ण करण्यासाठी यशच नाही. अवघ्या 19व्या वर्षी एका होतकरू तरुणाचा जीवन प्रवास थांबला. यशच्या कुटुंबियाशी आम्ही संवाद साधला. त्यांच्या आठवणी सांगताना कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. यशच्या भविष्यासाठी पाहिलेलं स्वप्न आणि त्याच्या अचानक जाण्यानं दुःख हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. यशच्या या दुर्दैवी घटनेतून प्रत्येक रेल्वे प्रवाशांनी एक महत्वाचा धडा घेण्याची गरज आहे. रेल्वेचा प्रवास करताना दरवाजावर जवळ उभे राहू नका. धावत्या रेल्वेतून खाली वाकणं, दरवाजातून बाहेर पाहणं किंवा निष्काळजीपणा करणं टाळा. काही सेकंदाचा निष्काळजीपणा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आपण कुठेही जात असाल तरी आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत असतं, हे कायम लक्षात ठेवा. महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घरातून निघालेला यश आयुष्यात यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत होता, पण नियतीने अवघ्या 19व्या वर्षी त्याचा जीवन प्रवास थांबवला. यशच्या कुटुंबियासाठी हा केवळ मुलाचा मृत्यू नाही, तर त्यांच्या असंख्य स्वप्नाचा आधार हरपला आहे. यश गणेश पाटील याला आरोग्यदूत न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि सर्व रेल्वे प्रवाशांना एकच विनंती, प्रवास करा पण सुरक्षितपणे करा, कारण तुमच्या घरी तुमची वाट पाहणारी माणसं आहेत. मी नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज. धन्यवाद.